एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहुयात काही वेगवान हेडलाईन्स. दिल्लीच्या आंदोलनात पोलिसांनी प्रत्येक दगड उचलले. दगडावरील फिंगरप्रिंट आधारशी लिंक करून तपासणार चंद्रकांत पाटलांची माहिती. चंद्रकांत पाटलांनी नवीन संशोधन केलं. खासदार संजय राऊतांचा पलटवार. पार्थ पवारांच्या साखरपुडा समारंभातील काही भावनिक क्षण. पवार परिवारासोबतचे काही क्षण. अजित पवारांच्या आठवणींनी पार्थ पवार भाऊक. भिवंडीत 4 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. मलब्याखाली अडकल्यानं 9 जणांचा मृत्यू. मृतदेह काढण्यात एनडीआरएफ आणि टीडीआरएफला यश. परिसरात हळहळ व्यक्त. सीजेपीचे संचालक अभिजित दिपकेंच्या आई वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन. आंदोलनाच्या यशाबद्दल ठाकरेंकडून शुभेच्छा. दिपकेंच्या लग्नाबाबतही विचारपूस. महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग. नदी नाले धरणे तुडुंब भरलं. पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही बातम्या सविस्तर. दगडावरचे फिंगरप्रिंट आधारशी लिंक करून तपासणार. दिल्लीतील आंदोलनाबाबत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. चंद्रकांत दादांनी नवा शोध लावला असेल. राऊतांचा टोला. दादांना नोबेल द्यावं लागेल. फडणवीसांनी शिफारस करावी. राऊतांचं वक्तव्य. दगडावरचे फिंगरप्रिंट आधारशी लिंक करून तपासणार असं चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलंय. त्याच्यावर संजय राऊतांनी त्यांना टोला लगावलाय. दिल्लीतील आंदोलनाबाबत चंद्रकांत पाटलांचं हे वक्तव्य आहे. चंद्रकांत दादांनी नवा शोध लावला असेल असा राऊतांनी टोला दिलाय. दादांना नोबेल द्यावं लागणार आहे. फडणवीसांनी शिफारस करावी असं राऊतांनी वक्तव्य केलंय. दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट. तुमचे सगळ्यांचे परमित्र, माझे फारच परमित्र राहुल कुलकर्णीचा काल व्हिडिओ पाहिला तर आपल्याला चक्करच येईल ना. तर आपला राहुल कुलकर्णीवर आक्षेप काय आहे का बरं, ते तथ्यांच्या आधारे बोलत आहे. तर त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्मेशन त्याने दिलं. वाचलं तो राहुल कुलकर्णीचा कालचा व्हिडिओ पाहिला की ज्याच्यामध्ये जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असे एक पोलिसांनी अनालिसिस केलं. त्याच्या आधीच्या आदल्या विषयी एक आणखी व्हिडिओ आलाय, मी तुम्हाला फॉरवर्ड करतो. राहुल कुलकर्णी तर खूप चाललाय. तर त्याच्या आदल्या विषयी त्याने असं म्हटलेलं की तिथे पडलेला एवढं दगड पण आम्ही कलेक्ट केलं आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक. तर त्याच्या आधारे बहुतेक राहुल कुलकर्णींचा कालचा व्हिडिओ आहे की ज्यात त्याने गुन्ह्याचे जेवढे प्रकार जगात असू शकतील त्यातल्या संख्यासहित दिल्या की त्यातले कोण जबरी गुन्ह्यांमधले किती जण त्यात होते. आता हे पण आहे ना, एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमित भाईंनी हा लाठीचार्ज करायला. दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली त्याच्यामध्ये त्याच्या त्याच्यावरचे ठसे आधार कार्डशी लिंक होणार आहेत. एक आहे की मी ते वाचलं. चंद्रकांत दादा पाटील हे काय उच्च शिक्षण व तंत्रज्ञान वगैरे मंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये विज्ञान वगैरे हे विषय येतात. तर चंद्रकांत पाटील यांनी हा जो एक नवीन संशोधन केलेला आहे की दगड जे तिथे आहेत त्या दगडाचे ठसे घेतले जातील आणि त्याच्यानंतर ते आधार कार्डला लिंक केलं जाईल. ह्या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा आणि त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का, व्हाईस चान्सलर, याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण इतका मोठा शोध आतापर्यंत कोणी लागला नव्हता की दगडावरच्या हातांचे ठसे बरं का घेऊन ते आधार कार्डला लिंक करायचे. ते ज्यांनी आधार कार्डची निर्माण केलं ते नंदन निलकणी जे आहेत तर ते 2 दिवस कोमात गेले हा नवीन शोध ऐकून.
त्यांना सुचत नाहीये काय करावं, की मला कसं नाही समजलं. होती त्याच्या रोजच पत्रकार परिषद घेऊन नेहमीच चर्चेत असणारे संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोप केलाय आणि जोरदार निशाणा चढवलाय अमित शहांवर. एक खळबळजनक वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटलेत. संजय राऊत यांनी अमित शहांवर जोरदार निशाणा करताना हे वक्तव्य केलंय. टिळकांचे वंशज शिंदे गटात आहेत संजय राऊतांचं वक्तव्य. टिळक पुरस्कार सोहळ्याचा वाद हा कुठेतरी पेटताना दिसतोय. नेहमीच रोज पत्रकार परिषद घेऊन चर्चेत राहणारे संजय राऊत यांनी आज थेट गृहमंत्र्यांवर निशाणा साधलाय. देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटलेत असं संजय राऊत अमित शहांवर निशाणा साधताना म्हणतात. टिळकांचे वंशज शिंदे गटात आहेत संजय राऊतांचं वक्तव्य. टिळक पुरस्कार सोहळ्याचा वाद पुन्हा एकदा पेटताना आपल्याला दिसतोय. शिंदे समितीला 2027 पर्यंत मुदतवाढ असं विखे यांनी वक्तव्य केलंय. जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर विखेंची माहिती आहे. हैदराबाद गॅझेटसाठी आढावा सुरू असलेली विखेंकडून माहिती देण्यात आली आहे. कुणालाही अडचण येणार नाही विखेंकडून वक्तव्य करण्यात आलंय. मान्य मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसापूर्वी सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तर मी त्यांना खात्री देऊ इच्छितो की सरकारने वेळोवेळी केलेल्या कारवाईमुळे तसे आंदोलन करण्याची त्यांच्यावर काही वेळ येणार नाही. कारण जर संपूर्ण आरक्षणाचा जर आपण आरक्षणाची वाटचाल पाहिली तर पहिल्यांदा 2014 मध्ये नंतर त्यावेळी मुख्यमंत्री असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भात मागास आयोगाची स्थापना करून त्या संदर्भात आरक्षण देण्याचा निर्णय केला. आता बातमी पावसाची. सध्या जिल्हाभर आणि महाराष्ट्रभर, राज्यभर आणि देशभर पाऊस सुरू आहे. अनेक भागात पावसाची धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची बॅटिंग सुरू आहे. पावसामुळे नदी, नाले, धरणे तुडुंब भरलेत. पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. बळीराजा दुःखात आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. शेतकऱ्यांना कुठेतरी पिकामध्ये खूप मोठं नुकसान तिथं झालेलं आहे. पावसामुळे नागरिकांचं रोजचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे. मुसळधार पाऊस हा सर्व राज्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या जिल्हाभर पाऊस हा जोरदार पावसाची बॅटिंग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. पावसामुळे नदी, नाले, धरणे तुडुंब भरलेले आहेत. सगळीकडे निसर्गरम्य वातावरण पसरलेलं आहे. हिरवा शालू जणू निसर्गानं ओढलेला आहे असं चित्र आपल्याला दिसतंय. सगळी धरणं भरलेली आहेत. सगळीकडे धबधबे जे आहेत ते प्रवाहित झालेले आहेत. निसर्गरम्य वातावरण पर्यटनासाठी पर्यटकांना एक उत्साहाची नांदी तिथं वाटू लागलेली आहे. आता बातमी भिवंडीतून. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील गैबीनगर पिरणी पाडा परिसरात एक अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. 4 मजली अनधिकृत इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये मलब्याखाली दबल्यानं 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. विशेष म्हणजे दुर्घटनेच्या काही तास आधीच इमारतीला तडे गेल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीनं इमारतीतील तब्बल 22 कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर हलवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर अवघ्या 1 तासात ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाली आहे. रात्री 8च्या सुमारास इमारत एका बाजूला झुकत असल्याचं लक्षात येताच स्थानिकांनी तातडीनं नागरिकांना बाहेर काढलं. मात्र काही नागरिक पुन्हा इमारतीत गेले होते तर काही कामगार अडकल्याची माहिती समोर आली होती. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या पथकांनी बचाव कार्य राबवत 9 मृतदेह बाहेर काढलेत. या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुमित घरात यांनी. पाहुयात.
भिवंडी शहरातील नारपोली हद्दीतील कोयनर ही 4 मजल्याची इमारत काल रात्रीच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जे स्थानिक रहिवासी असतील, मजूर असतील, या ठिकाणी या मलब्याखाली दबले गेले आणि या ठिकाणी आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून हे 9 मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफ असेल, TDRF असेल, या पथकाला या ठिकाणी यश आलेले आहे. काल रात्री नारपोली हद्दीतील जी कोयनूर इमारत आहे ही अतिशय धोकादायक इमारत होती आणि ती C कॅटेगरीमध्ये असल्याने तिला या इमारतीमध्ये रहिवाशांना राहण्यास महापालिकेने 4 वेळा नोटिसा बजावलेल्या होत्या, परंतु या ठिकाणी रहिवाशांनी या इमारतीचे जे रिपेअरिंगचे काम होते ते सुरू ठेवले होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे आणि या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून या ठिकाणी NDRF आणि TDRF यांच्याकडून बचाव कार्य असेल आणि शोध कार्य असेल हे सुरू आहे. आणखी यामध्ये काही मृतदेह निघण्याची आणि काही जणांचं जे दबल्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता बचाव कार्य जे युद्धपातळीवर सुरू आहे. सुमित करा, तेलेस मराठी, भिवंडी. आता या भिवंडीच्या दुर्घटनेत तर NDRFने आणि TDRFने त्यांचं काम केलेलं आहे. प्रशासन आता पुढे काय बचाव कार्य राबवणार हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. तर या होत्या काही सविस्तर बातम्या. पाहुयात काही विशेष महत्त्वाच्या घडामोडी. केंद्रीय मंत्री अमित शहांच्या दौऱ्यात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला अखेर परवानगी. सातारा रस्त्यावरील उत्सव हॉटेल समोर काँग्रेस करणार आंदोलन. भिवंडीतील कोहिनूर इमारतीचा भाग कोसळल्यानं निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना वेदनादायी आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. सुनेत्रा पवारांची ट्विट करत श्रद्धांजली. परभणीच्या माणवत मध्ये नगर परिषदेकडून नाल्याची स्वच्छता करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आलंय. पर्यटकानं लोहगडावर धूम्रपान केल्यामुळे शिवप्रेमींनी विचारला जाब. चूक मान्य करत पर्यटकाची माफी. ऐतिहासिक वस्तूंचा आदर राखण्याचं शिवप्रेमींनी केलं आवाहन. नवी मुंबई गुन्हे शाखेकडून सराईत रिक्षा चोराला अटक. 9,55,000 रुपये किमतीच्या 12 चोरीच्या रिक्षा हस्तगत. बुलढाण्यात 24 तासांपासून मुसळधार पावसाला सुरुवात. सर्व नदी आणि ओढ्यांना महापूर. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे. मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित आदी नेते उपस्थित. अभिनेत्री प्राजक्ता यांनी घेतले धाराशिव येथील श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन. मंदिर संस्थानाच्या वतीनं प्राजक्ता यांचा यथोचित सन्मान. हिंगोलीत कापडसिंगी जवळ पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याची घटना. चालक थोडक्यात बचावल्याची माहिती समोर. वाशीमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानंतर पैनगंगेला पूर. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचं सतर्कतेचं आवाहन. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.